मार्ग दावनी गेले आधी, मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संतती तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही मोडोनिया नानामते मोडोनिया नानामते देती सिद्धांत सौरसू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही निळा म्हणे ऐसे संत निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन आद्यत्रय जननी ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत बोवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या
संकट जाई माघारा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते शय्येला ओ वैद्याचा उपायात गेला अंताला ओ हात जोडणी महाराजांना हात जोडणी गेला तो सामोरा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते ओ मस्तके पायावरिया मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडी गुंता कोठे काही सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ पिंपळनेर निवासी पथग्रामी निळोबाराय महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला थोडासा आवाज वाढवा समोरचा संतांनी दाखवलेली वाट किती निष्प्रतिबंधक आहे त्या वाटेचा विचार मांडणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। संकल्पित वेळेत या अभंगाचा काहीसा भाव काहीसं चिंतन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांच्या सहकार्याने विश्वमौली ज्ञानोबाराय तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई जशी सद्बुद्धी देतील जसा विवेक देतील तसा या अभंगाचा काहीसा भाव तुमच्या समोर मांडण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी संत श्रेष्ठ ब्रह्मलीन सद्गुरु स्वामी रंगदास बाबांच्या या उत्सवामध्ये सोहळ्यामध्ये आज सेवा करण्याचं मिळालेलं हे सद्भाग्य अनेक ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देईल की खूप चांगला देखणा उत्सव तुम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केला। खरं तर श्री रंगदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचं हे शतकोत्तर महोत्सवी वर्ष आहे। आनंद आहे, एक शतक पूर्ण होत आहे आणि तरीही महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव तुम्हाला साजरा करण्याचं भाग्य मिळत आहे। संतांनी या जगामध्ये 3 गोष्टी दिल्या। काय दिलं? जिथं जिथं संत झाले त्या भूमीमध्ये 3 गोष्टी देऊनच संतांनी या जगताचा निरोप घेतला। आनंद या गोष्टीचा की त्या 3 गोष्टी 3ही कृपा मिळवण्याचं भाग्य या आनेगावाच्या भूमीला मिळालं। त्यातली संतांनी दिलेली पहिली गोष्ट, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी एक, नामा मने देवा गेले मुनिजन राहिले ते ज्ञान जगा माझी 2,
आणि गेले योगीराज अनादी जे आधी, राहिल्या त्या समाधी जगा माझी तीन. कीर्ती ही आण्याला दिली, ज्ञान आण्याला दिलं आणि समाधी सुद्धा आण्याला दिली. या तिन्ही गोष्टी संतांनी जर दिल्या असतील तर तिथल्या ग्रामस्थांचं आद्य कर्तव्य आहे संतांचा उत्सव केला पाहिजे. तुम्ही नाही केला समजा काय होईल, काही फरक पडत नाही. श्री रंगदास स्वामी महाराजांचा उत्सव तर देवाला वैकुंठात करावा लागतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा कीर्ती माझी. तुम्ही मी कोण आहे? संतांचा उत्सव साजरा करताना कधी अहंकार येऊ नये. अगदी निराभिमानानं निस्पृह अत्यंत सेवेमध्ये हा उत्सव संपन्न करण्याची सद्बुद्धी विवेक परमेश्वराने आपल्याला द्यावा आणि तो या अनेक ग्रामस्थांना मिळालेला आहे. मी अंतःकरणपूर्वक तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, सायंकाळच्या सत्रामध्ये कीर्तन आहेत, हरिपाठ आहे, जागर आहे, आदी करून दैनंदिन सगळे उत्सव आहे. आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करून सेवेला प्रारंभ करतोय. इथं महाराष्ट्रातलं भजन वैभव उपस्थित आहे. श्रद्धेय आदरणीय हरिभक्त परायण मृदंग साथीला माझे बंधू श्री ज्ञानेश्वर माऊली खोटेन खोले, आपण एकाच आडनावाची माणसं आहे महाराज. आदरणीय महाराजांच्या संस्थेचं काही आता येणाऱ्या काळामध्ये चांगली मोठी संस्था त्यांनी विद्यार्थ्यांकरिता सुरू केलेली आहे. महाराजांना धन्यवाद. डाव्या हाताला हे महाराष्ट्रातले एक दोन्ही वजनदार हात आहे. पखवाज या क्षेत्रामध्ये आदरपूर्वक ज्यांची नावं घेतली जातात त्यामध्ये आदरणीय आमचे नंदराज पाटील तौर, महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. नंदराज पाटील आहेत. आदरणीय सगळीच महाराज मंडळी ज्यांची पहिली चाल झाली असे श्रद्धे आदरणीय हरिभक्त परायण संतोषजी महाराज, आदरणीय माऊली महाराज, अगदी गोड समर्पक, जेवढं लागेल तेवढं शिकायला मिळालं. मला आनंद वाटला. महाराज आपल्या सगळ्यांना कृतज्ञता आहे. आदरणीय लहूजी महाराज शिंदे आहेत, रंगदास स्वामी महाराजांची सगळी वारकरी आहेत, शिक्षण संस्थेतली विद्यार्थी आहेत, अशोक महाराज शिंदे आहेत, गणेश बाबा बेलकर आहेत, सोमनाथ महाराज आहेत, आदी करून या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. आदरणीय आमचे अनेक ग्रामस्थ बाळासाहेब कदम खूप चांगल्या माझ्या संपर्कात खूप दिवसापासून. तसं ते तारीख घेतल्यावर माझ्या घरातलं लग्न आलं, तशी माझी 5 तारीख या उत्सवात होती. मी म्हटलं आपल्याला कीर्तन थांबावं लागणार आहे, माझं भाग्य नाही, माझ्या चुलत भावाचं लग्न आहे. पण सगळ्यांची इच्छा होती कीर्तन झालं पाहिजे. सोपान महाराजांनी तयारी ठेवली, त्यांनी माझं कीर्तन केलं, मला त्यांचं दिलं, अशी घडामोड केली. माझ्यामुळे तुम्हाला बरीचशी अडचणही झाली, पत्रिका बदलाव्या लागल्या, या सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे. पण तुम्हा सगळ्यांचा आग्रहही होता म्हणून ही सेवा करावी लागते. आणि माझं भाग्य काहीतरी की मला संतांच्या सेवेत पुण्यतिथी महोत्सवात येण्याचं, या यज्ञामध्ये आहुती टाकण्याचं मिळालेलं हे सद्भाग्य. तरी येताना थोडासा यायला उशीर झाला, थोडीशी क्षमा मागतो. तुम्हाला माझी 15-20 मिनिट वाट बघावी लागली, पण तुम्ही माझी 15-20 मिनिटच वाट बघितली. मी तारीख घेतली तेव्हापासून तुमचीच वाट बघतोय, कधी भेटाल मला, कधी भेटाल मला, कधी. तसं तर आज मुक्ताबाईची वारी होती, वद्यवारी संतांची वारी असते. पटकन वारी आवरून इकडेच निघालो, पण तरी थोडासा विलंब झाला. आपली सगळ्यांची क्षमा मागतो. या ठिकाणी उपस्थित सगळीच माझ्यावर प्रेम करणारी, या परिसरावर, या गावावर प्रेम करणारी मंडळी, निगोजवरून आलेले आमचे सोमनाथ साहेब वरखेडे आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद आहे. या ठिकाणी आदरणीय पाचघरून आलेले बाळासाहेबजी गायकर आहेत, आदरणीय आंबडेकर साहेब आहेत, आमचे संजू शेट आहे, खामोंडीहून मंडळी आलेली आहेत. या सगळ्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक प्रणाम करून संकल्पित वेळेत ही सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल मार्ग दावने गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडी गुंता कोठे काही. हा संतांचा उत्सव आहे आणि हा पुण्याई गोळा करण्याचा उत्सव आहे. इथं पुण्य गोळा करण्याकरताच आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. तसं तर या जगामध्ये परमार्थिक साधना ही पुण्याच्या दृष्टीनंच केली जाते. आपण जे व्रत करतो, काशीनाथ बाबा, वारी करतो, वैकल्य करतो, भजन करतो, साधना करतो, कशा करता करायची, हा कधीतरी प्रश्न माझ्यासारख्या साधकाला पडावा की हे सगळं चाललंय कशा करता, कशा करता चाललंय. खरं तर हे ज्याच्या करता चाललंय त्याचा मुख्य उद्देश आहे सुख. सुख कशाचं फळ आहे? पुण्याचं.
मी तुमच्या दोन बाजू लक्षात आणून देतो ऐका. अगदी साधं आहे. उजव्या हाताला पुण्य आहे आणि डाव्या हाताला पाप आहे. या उजव्या बाजूला पुण्य मजबूत आहे आणि डाव्या बाजूला पाप मजबूत आहे. ज्याच्या बँकेमध्ये पुण्याची ठेव मजबूत आहे त्याला सुखाचा विड्रॉल करता येतो. पुण्याचं फल सुख आहे आणि ज्याचं पाप मजबूत आहे त्या पापाचं फल दुःख आहे. जगामध्ये तुमच्या नजरेला येणारी काही माणसं अशी आहेत जी कायम दुःख भोगत आहे आणि काही माणसं अशी आहेत जे कायम सुख उपभोगत आहे. सुख हे पुण्याचं फल आहे आणि दुःख हे पापाचं फल आहे. याचा अर्थ असा नाही की सुख भोगणाऱ्याने मजेत राहावं. भोगता 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 आपलं पुण्य संपत आहे याचा विचार करून सुख भोगावं. ज्या दिवशी सुखाचं बॅलेन्स संपून जातं, पुण्याचं बॅलेन्स संपून जातं, त्या दिवशी सुख संपतं. पुण्य संपलं की सुख संपलं. मग ती बाजू इकडे कधी परावर्तित होते, कधी बाजू बदलते सांगता येत नाही. ज्याच्याजवळ दुःख आहे त्यानं खंत मानू नये आणि ज्याच्याजवळ सुख आहे त्यानं उन्मत्त होऊ नये. सुख मिळवलेल्या माणसांना असं गृहीत धरू नका की आपण सुखीच आहोत. बाजू बदलू शकते. आणि ज्याला कायम यातना आहे, कायम दुःख आहे, त्याने असं गोड गैरसमज करण्याचा काही अर्थ नाही की माझं जीवन सुखामध्येच जात आहे. आपलं पाप संपलं की दुःख संपलं. पुन्हा ती बाजू उजव्या बाजूला येऊन सुखापर्यंत आपल्याला पोहोचू शकते. साधं गणित आहे जीवनाचं. प्रत्येकाला असं वाटतं माझं जीवन सुखापर्यंत जावं, मला समाधान मिळावं, आनंद जीवनामध्ये उपभोगता यावा, पारमार्थिक साधनेची आल्हाददायक ईश्वराची संतांची अनुभूती मला यावी, अशी सामान्य अपेक्षा प्रत्येक जीवाच्याच आयुष्यामध्ये असते. पण पूर्णतेला मात्र सगळेजण जात नाही. असं म्हणतात फार कठीण आहे ध्येय गाठणं. विरळा पावे अवघड गोवे. फार कठीण आहे तिथपर्यंत जाणं. शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथ कवये वदंती. किती कठीण आहे. शूरस्य धारा निशिता दुरत्यया. सुखापर्यंत जाणं किती कठीण आहे. नावी दादानं पाजवलेल्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण आहे तितकं सुखापर्यंत जाणं कठीण आहे. शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथ कवय वदंती. इतकं कठीण आहे. ध्येय तसं सुखरूपच आहे पण ध्येयाची वाट मोठी कष्टरूप आहे. फार कठीण आहे ती वाट, कष्टरूप आहे. त्या वाटेनच माणसं टिकत नाही. ती वाट आपल्याला मिळावी, संतांनी दाखवलेली मिळावी, पण खूप कठीण आहे. समाधानापर्यंत घेऊन जाते पण ध्येयाची वाट कठीण आहे. मग काऊ सुलभ वाट दाखवणारा काही इथं कोणी आलंच नाही का. अहो ती कठीणातलीच संतांनी सुलभ केली. हो तसं आपल्याकडे संत तपासण्याची पद्धत आहे, देवता तपासण्याची पद्धत आहे, तीर्थ तपासण्याची पद्धत आहे, गाव तपासण्याची पद्धत आहे, साधना तपासण्याची पद्धत आहे. हे सगळ्या पद्धती रामेश्वर शास्त्रींनी जो तुकोबारांचा विरोध केला ती परीक्षाच होती. महाराज माझ्याकडे लक्ष द्या. सोन्यालाच परीक्षा द्यावी लागते, लोखंडाची परीक्षा होत नाही. लोखंडाची कोण परीक्षा घेईल. रामेश्वर शास्त्रींनी सुरुवातीला विरोध केला, नंतर तुकोबारांच्या आयुष्यात विरोध नाही. आपल्याकडे पद्धतच आहे. तुम्ही दादू पिंजारी नावाचं चरित्र वाचलं असेल. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू. एकदा त्या दादू पिंजारींना भेटायला काशीवरून एक मनुष्य आला, वाराणसीवरून. विचारत 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 आला कुठं राहता दादू पिंजारी, कुठं राहता दादू पिंजारी. त्या गावामध्ये आला. एक व्यक्ती झाडू मारत होता आणि त्या झाडू मारणाऱ्या जवळ जाऊन विचारलं, चाचा या दादू पिंजारी जे नाम के कोई संत रहते हैं आपको पता है. हाँ जी बोले रहते. काय हो भला महात्मा, उनका घर कहाँ है. त्या झाडणाऱ्या माणसाने समोर बोर्ड दाखवलं, वो जो सामने वाली कुटिया है ना वही दादू पिंजारी रहते. त्याने बाई मागे सॉरली, खाळकन त्याच्या कानाखाली आवाज काढला, तुला काही अक्कल आहे म्हणे थोडी. अरे साधू कुठं झोपड्यात राहता का. त्यांचा महाल असतो, लावाजमा असतो, ताफा असतो, 5-25 गाड्या असतात. तुला काही कळतं का. तो म्हटला आप किसी से भी पूछ लीजिए दादू पिंजारी जी वही रहते. मी क्यों झूठ बोलू आपसे. त्याला वाटला मूर्ख आहे कोणीतरी, याच्या नादी लागल्यापेक्षा आपण स्वतः पुढे चला. त्या घराजवळ गेला
आणि तिथे एक मुस्लिम समाजाचा मनुष्य दिसला. त्यांना विचारलं, चाचा या दादू पिंजरी नाम के कोई संत रहते? कौन सा घर है उनका? महात्मा, यही तो घर है वो भले महात्मा का, यही है. हाँ, बड़ा ही प्यारा महात्मा है. वचस्य एकम कर्मस्य एकम मनस्य एकम इति महात्मा. तुम्हारा भाग्य है, उनका दर्शन पाओगे. तो काशीचा मनुष्य म्हटला, अरे म्हणजे 100% हेच घर आहे त्या महात्म्याचं. चाचा कहाँ मिलेंगे वो दादू पिंजरी? वो जो सामने झाड़ू लगा रहे हैं ना, वही दादू पिंजरी है. अरे म्हणे बापरे, हे अवघड झालं. ज्याला भेटायला आलो, ज्याला गुरु करायला आलो, त्याचंच माप घेऊन आलो आपण. पश्चाताप झाला. पश्चातापेन शुद्धता जवळ गेला. क्षमा करा महाराज, मी वाईट माणूस नाही बरं, तुम्हालाच तर भेटायला आलो, पण मला असं वाटलं मी रंगवलेलं एक चित्र होतं, बारी लागलेली असेल, काही द्वारपाल उभे असतील, मला अडवतील, विचारतील काय काम आहे सांगावं लागेल वगैरे वगैरे, काही दक्षिणा ठेवावी लागेल. माझं चुकलंच तेवढं, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, पण मला जरा माफ करा. असू दे दादू पिंजारी म्हटले, काय त्यात एवढं? नाही हो बाबा, तुमच्या थोबाडीत मारली मी. अरे मारू दे बाबा, आता त्याला काय, असं कसं मारू दे म्हणजे काही थोबाडीत मारणं काही साधा गुन्हा आहे का? दादू पिंजारीजींनी त्याला दिलेलं उत्तर आहे, ते मला इथे अपेक्षित आहे. ते म्हटले, आमच्या बायका अक्षय तृतीयेला घागर मडका आणायला जरी बाजारात गेल्या तरी ती घागर 3दा तपासून घेतात. अरे ज्या घागरीचं 2 तासाचं काम आहे, ती घागर आमची बायको 3दा तपासून घेते. तुला ज्या गुरुवर जीवन आधारित सोडायचंय तो एकदा तपासून घेतला तर काय बिघडलं? तुमच्या टाळ्या याच्या करता तर नाही ना की सगळे गुरु असेच तपासून घेतले पाहिजे? गैरसमज नको बाबा. पण गुरु तपासण्याची पद्धत आपल्या परंपरेत आहे. संतत्व तपासलं जातं. सगळ्या संतांची प्रमाण आपल्याकडे. हो, नामदेवरायांची आरती केव्हा झाली बघा तुम्ही, तुकोबरींची आरती केव्हा झाली, ज्ञानोबरींची आरती केव्हा झाली? तपासणीतूनच झाली. सगळ्या संतांच्या आरत्या बघा तुम्ही, नंतरच झालेली आहे, सुरुवातीला आरत्या नाही. चांगदेव महाराजांनी स्वतःची आरती बंद करून टाकली ज्ञानोबरींची आरती सुरू झाल्यावर. आता नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. आता आपली आरती होणार नाही चांगदेव महाराज म्हटले, आता मुक्ताबाईची आरती होईल, आता ज्ञानोबरींची आरती होईल. तापी तटकवासी श्री चांगदेव, ज्ञान बोधुनी त्या सिद्धिदले वैभव. योग्यांची ती उर्मी निर्सोनी सर्व, माया मिथ्या दावी नित्य स्वयंमीव. जय देवी जय देवी जय मुक्ताबाई, आदिमाते जननी वंदन तव पायी. जय देवी. का ब्रह्मा विष्णू शिव रूपासी आले, निवृत्ती सोपान ज्ञान प्रगटले. भगिनी मुक्ताबाई ब्रह्म चितकले, अवतार धरोनी जग उद्धरिले. जय देवी जय देवी जय मुक्ताबाई, आदिमाते जननी वंदन तव पायी. जय देवी. अहो नामदेवरांची आरती कधी झाली तुम्ही बघा. प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंटी परिस केले, प्रत्यक्ष प्रचिती हरपली विषमता, देह बुद्धी पालटली. जय जयाजी भक्तराया, जीवलग नामया. आरती ओवाळीता, चित्त पालटी काया. इथं मार्ग, इथं कृपा, इथं संतत्व तपासण्याची पद्धत आहे. कुठेही जायचं नाही. पुण्य गोळा करताना नुसतं पुण्य गोळा करायचं नाही,
माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य गोळा करायचं. तसा हा मंडप शुद्ध पुण्याचा आहे. इथं तुम्ही कोणतंही कर्म करा, पुण्यच घडतं. अहो इथं सोडा, या मंडपाच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या जरी तुम्हाला दिसल्या आणि रस्त्यात एखादा दगड पडलेला आहे, तो दगड उचलून बाजूला केला, काय पुण्य. झाडून काढलं मंडपात, काय भाजीची बादली भाताची वाढ हातात घेतली, काय कीर्तन श्रवण केलं, काय पहारा दिला, काय आत्ताच्या एखाद्या माणसाने नवीन चप्पल काढली, ते न घालता पुढे निघून जाणं सुद्धा पुण्यच आहे असं मला सांगायचंय. फार सोपं आहे पुण्य करणं, सहज या सहज. एकदा त्या गरुडाला गरुडाच्या भक्तांनी विचारलं, का रे म्हणे गरुडा, सगळ्या विश्वाचं ओझ परमात्मा वाहतो आणि तू त्याचं ओझ वाहतो गड्या, काय नशीब आहे तुझं, कोणतं पुण्य केलं. कोण म्हणतंय असं? गरुडाचा भक्त म्हणतोय. गरुड म्हटलं, अरे मी भक्तीतलं पुण्य केलं, पण काय केलं, काय नाही. एकदा आकाश मार्गाने जात होतो आणि एका ठिकाणी यज्ञ चालू होता. एका पुराणातली ही कथा आहे. गरुड महाराज म्हटले, मला यज्ञ दिसला, मी आकाशातून खाली उतरलो आणि त्या यज्ञ मंडपाचं दर्शन घेतलं. जसा रंगदास स्वामी महाराजांचा उत्सव चालू आहे, हा यज्ञाचा मंडप आहे, त्या मंडपातलं दर्शन घेतलं, भूदेवांना वंदन केलं, यज्ञ नारायणाला वंदन केलं आणि तिथून निघायला लागलो. पण आकाशात भरारी घेताना माझे पंख त्या मंडपात फडफडले. वरती उडताना पंख फडफडल्याचा परिणाम असा झाला, तो अख्खा मंडप झाडून स्वच्छ झाला. आणि भगवंतानं मला आशीर्वाद दिला, गरुडा न कळत न निमंत्रण देता मंडप झाडायला येतो, जन्मभर तुला माझं वाहन म्हणून सांभाळेल जा. दिला आशीर्वाद सहज. कितीतरी उदाहरण आहे. काही माणसं कीर्तनाला येऊन बसणार नाही, मंडपाच्या बाहेर शेकोटीवर अंग शकत बसतील. अरे बाबा, समुद्राला कधी आग लागली तर मासे कुठे जातील. अरे बाप, काहीच त्या चर्चेचं भान नाही, गांभीर्य नाही, किंवा त्याला काही अर्थ सुद्धा नाही, त्याच गप्पा मारत बसतील. म्हणजे गुरुजी सांगायचे, म्हणे का सावकाराला त्याची बायको म्हणते, अहो घरात काय नुसते अजगरासारखे पडून राहतात, जा जरा पहा माणसं किती लांबून लांबून आली तिकडे कीर्तनाला, जा जरा ऐका, 2 शब्द कानावर चांगले पडतील, काय घरात राहता नुसते. तो म्हटला, बायको आज लईच बोलून गेली गाड्या, गेलं पाहिजे आपण तिकडे. तो निघाला बाबा तिकडे जायला कीर्तनाच्या दिशेने. कीर्तन सुरू झालेलं आणि बसलेल्या लोकांनी पाहिलं, सावकार आले सावकार आले सावकार आले. ते म्हटले, गड्या कधीच तर येत नाही, पण आजच आला, पण येऊ द्या त्याला. लोक म्हटले, सावकार या 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 पुढे या, बसा. बसवलं, कीर्तन सुरू झालं. 2-4 चाली होत नाही कीर्तनाच्या सुरुवातीच्या, तो सावकारानं खर्ज लावला, खांबाला टेकून लागली झोप. त्याला काय, कीर्तनकार म्हणे मेलो गळ्या आता. एक तर पुढे आणून बसवला बहाद्द, झोपला तो. कीर्तन झालं, सगळी माणसं उठून घरी गेली, कीर्तनकार गाडीत बसले, पहाऱ्यावाला एकटा, सावकार फक्त खांबाला टेकून झोपलेला मंडपात. तो पहाऱ्यावाला मनगडे, आता सावकार उठवला पाहिजे. सावकार, अरे उठा, जा घरी. गेले माणसं, कीर्तन झालं, 15 मिनिट झाले. सावकार म्हणे, पण महाराज कुठले होते, कीर्तन चांगलं केलं राजीव. अरे एक शब्द ऐकला नाही. घरी आला, सहज काय घडतं पुण्य. बायको म्हणे, मालक ऐकलं का कीर्तन. माफ कर मनगडा, पण गेल्या गेलो झोप लागली ग मला. काहीच ऐकले, काहीच लक्षात नाही माझ्या. फक्त गेलो तेव्हा माणसं म्हणायची, या बसा, आणि पहारेकरांनी उठवलं. तो म्हटला, जा. एवढंच आठवतं म्हणे, बाकी काही नाही. अहो बायको म्हणे, तेवढंच म्हणा तुम्ही, तोच तुमचा मंत्र. आता या बसा जा, या बसा जा. तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का. मग म्हणा ना मंत्र, किती छान मंत्र येतो, या बसा जा, तेवढंच म्हणा म्हणे. आता याची इतकी चांगली झोप झालेली होती कीर्तनात, त्याला झोपच लागे ना. तो बेडवर पडून पडून म्हणायचं, या बसा जा, या बसा जा. त्याच्या दारात चोर आले,
खिडकीतून चोरांनी नुसतं आत डोकून बघितलं, कोणी जागत नाही ना. तेवढ्या सावकार म्हटले या. अरे म्हणजे जागा येड्या, खाली बसा खाली बसा खाली बसा. खाली बसायला लागले तेवढ्या सावकार म्हटले बसा. चोर म्हटले गड्या आपण याच तालुक्यातले, सावकारानं पाहला आपल्याला. जर सावकाराच्या नजरेत आपण आलो आता आणि त्यानं आपली बदनामी केली तर आपल्याला लॉकअप मध्ये जावं लागेल. चला पळा. नुसत्या माना फिरवल्या तोवर सावकार म्हटले जा. ते म्हटले आता जायची गरज नाही, सावकार जागेवर मॅनेज केला पाहिजे, नाही तर सावकार आपली बदनामी करेल तालुक्यात. चौघही आत आले सावकार. का रे म्हणे माझ्या घरी, तुम्ही तर चोर. आम्ही चोरच आहे आणि चोरीच करायला माझ्या घरी. तेवढंच चुकलं सावकार, पण समजून घ्या आम्हाला आमची बदनामी करू नका. निवड चुकली आमची घराची, तुमच्या घरी यायला पाहिजे नव्हतं. प्रामाणिकपणानं माफी मागतो. चुकलं आमचं, चूक पदरात घ्या. पाहिजे तर हे कालचं गाठोडं तुम्ही घ्या. ठेवा ठेवा, निघा तुम्ही. सावकार पण तेवढं तुमचं नाव येणार नाही. बघा बरं निघा. चोर निघून गेले. बायकोला उठवलं, उठ काय झोपते हे बघ. ती म्हणे एवढं. अगं म्हणे ते कालच्या कीर्तनाचं पाकिट आहे. एवढं. अगं कीर्तन आणण्यात होत. बायको म्हणे मालक सामान्य व्यवहारातले या बसा जा हे 3 शब्द कीर्तन ऐकून घरी आलात तर एवढं मोठं गाठोडं मिळालं. खरंच पूर्ण कीर्तन ऐकलं असतं तर श्री रंगदास बाबांची कृपा तुमच्यावर झाली असती. तुका म्हणे श्रम केला अवघा आला पळा अवघा पळा अवघा तुका म्हणे श्रम केला. पाऊल सुद्धा वाया जात नाही. पाऊल पंढरी पाऊल पडी असा ऐसा ठसा नामाचा. इकडे तिकडे जाऊ नका महाराज म्हटले. इथं पाऊल वाया जात नाही. वाराणसी चाली जे मासा गोदावरी एक दिवसा पण पंढरी पाऊल पडी असा. किती सोपं हो. कठीणातलं जे सोपं करतात त्यांना संत म्हणतात आणि सोप्यातलं जे कठीण करतात त्यांना पंडित म्हणतात. सोप्यातलं कठीण करायचं नाही, कठीणातलं सोपं करायचं. संतांनी कठीणातलं सोपं केलं आणि तुमच्या माझ्या पुढं आणलं. त्यांनी वाट दाखवली आपल्याला की हे कठीण आहे. यांना दुर्गम पथ कवय वदंती, यांना कळणार नाही ती वाट. आपण दाखवली पाहिजे. का अगोदर वाटा नव्हत्या का संप्रदायामध्ये? खूप वाटा होत्या. अजान सिद्ध साधक वाट आहे, साधन सिद्ध साधक वाट आहे, ग्रंथांनी दाखवलेली वाट आहे, कर्म मार्गाने जाणारी वाट आहे, ज्ञान मार्गाने जाणारी वाट आहे, मंत्र मार्गाने जाणारी वाट आहे. पण या वाटा सूक्ष्म किती आहे. आपण एका वाटेचा जरी विचार केला तरी त्रासदायक त्या वाट आहे. होत नाही, पूर्णतेला जात नाही. मंत्रमार्ग किती सूक्ष्म आहे. इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे. मला एक जण म्हणे त्या हातावर जे पाणी फिरवतो आपण पानाला, उडदाचा दाना पाण्यात भिजेल इतकंच पाणी वासुदेवाला असेल. उडदाचा दाना. आता शक्य होत इतका दाना एवढं पाणी पडणं. आपलं पान एवढं कसं पाणी घेऊ. तेवढ्यात आचमन झालं पाहिजे. बरं नाही झालं तर म्हणजे दारू पिल्याचं पातक लागतं. आता हे पातक लागल्यापेक्षा दोघांनी ते पाणी फिरूनच बंद करून टाकलं म्हणजे पातक लागायचं कामच नाही वा. किती सूक्ष्म आहे ती. आपण पडू का त्यात. अहो विचार केला तर हानी होईल ना आपली. संतांना ते आवडलं नाही. हे जमणार नाही लोकांना. मंत्रमार्ग किती सूक्ष्म आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये कथा आहे. अहो इंद्राला मारणारा मुलगा मागायचा होता त्वष्टा ऋषींना, पण इंद्राला मारणारा मागायचा असतो. एक अनुस्वार बदलला, इंद्राच्या हातून मरणारा पोरगा जन्माला आला. त्याचं नाव रुद्रासूर आहे. मारणाऱ्याच्या ऐवजी मरणारा येऊन गेला. फक्त मंत्र बदलला, अनुस्वार बदलला.
इतका मंत्रमार्ग सूक्ष्म आहे. तुमचा विश्वास बसणार नाही. आता ही सोशल मीडिया आहे, ऑन मीडिया आहे, लोकांना ही पटत नाही. पण मी सांगतो, श्रीराम प्रभूच्या अगोदर हजारो वर्ष अगोदर एक युवनाश्व नावाचा राजा झाला. शिजर, आपण जो शिजरियनचा शोध इथं म्हणतो की बालक जन्माला येत नाही त्यावेळेला आईचं पोट फाडल्या जातं आणि ते बालक काढल्या जातं. पहिले शिजर कुठं झालं? पहिलं शिजर, अशी एक कथा आहे ते पुराणामध्ये. युवनाश्व नावाचा राजा, त्याला मुलबाळ नाही. त्याची बायको म्हणे, मला जर लग्न झालं असेल तर मला आई झालं पाहिजे. आई हा शब्द कानानं ऐकायचंय मला. तुम्ही एखादा यज्ञ करा, काहीतरी देवाला प्रसन्न करून घ्या. बरं म्हटलं, थांब काहीतरी करू. त्या युवनाश्वाने यज्ञ केला. ऐका लक्ष देऊन. यज्ञनारायण प्रसन्न झाले. सांगितलं, मला एक बालक पाहिजे, स्त्रीचा हट्ट आहे, स्त्रीचं जीवन बालक झाल्याशिवाय पूर्णतेला जात नाही असा तिचा आग्रह आहे, आणि तुम्ही मला काहीतरी प्रसाद द्या. यज्ञनारायणाने त्याला एक चरू दिला, एक घट दिला, एक तांब्या दिला. सांगितलं, यात 6 महिने पाणी ठेव, रात्री भरून ठेवायचं पाणी, आणि सकाळी उठल्या उठल्या अनुष्यापोटी तुझ्या बायकोलाही पाणी पाजायचं. 6 महिने पाणी पाज. 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी वैद्यराज जर तुझ्या घरी आले आणि तुझ्या बायकोकडे पाहिलं तर ते तुला म्हणतील, सी इज प्रेग्नेंट, हिला दिवस गेलेले. बरोबर, त्याला आनंद झाला. मंत्रमार्ग किती सूक्ष्म आहे, कर्ममार्ग किती सूक्ष्म आहे. 2 महिने त्यांनी अविधी केला. वैशाखाचा महिना होता, बाहेर झोपलेले, थंडगार वाऱ्यामध्ये झोपलेले. घशाला अचानक कोरड पडली. कोणाच्या? राजाच्या. रात्री. आणि झोपेतून उठला तर म्हटला, मला पाणी पाहिजे. बरेच राजे अचानक झोपेतून उठल्यावर राणीला त्रास न देता स्वतः किचनमध्ये जाऊन पाणी पिऊन येतात. युवनाश्वाला वाटलं आपण पाण्याला जाऊ, ती झोपलेली आहे. युवनाश्व जायला निघाला तेवढ्यात त्याच्या पायाला चरू घट तांब्या लागला. तो खाली वाकला, त्यानं तो तांब्या उचलला. त्याला भान नाही, हे पाणी राणीचं आहे, आपण पिऊ नये. राजाने ते पाणी पिलं. 6 महिने व्रत करायचं होतं, 1 दिवस व्रत टळलं. 6 महिने पूर्ण झाले. वैद्य राजाला बोलावलं आणि सांगितलं, पहा माझ्या बायकोकडे आणि आनंदाची बातमी द्या, तिला दिवस गेलेले. वैद्यराज म्हटले, दिवस गेलेले गड्या, पण तिला नाही, तुला. काय बोलताय बाबा तुम्ही? हो, तुझ्या पोटात बाळ काय युवनाश्वा. आता काय करायचं? आता पोराचा जन्म बापाकडून, हे तुम्हाला पटणार नाही. मी पटवून देतो ना, मी त्याच्यास्त करता आलोय, है की नाही? काय करायचं? ठरवलं, आता बापाचं पोट फाडायचं आणि पोरग बाहेर काढायचं. पण नुसतं बाहेर काढून पोरग जगणार कसं? त्याच्या दुधाची व्यवस्था लागेल ना. आणि बापाचा दुधाचा अर्थार्थी संबंध नाही. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, ते वरदान माऊलीला दिलंय परमेश्वराने. श्रुतीमध्ये एक वचन तयार करण्यात आलं. मान धाता, मा म्हणजे माझा. इंद्राने सांगितलं, मा म्हणजे माझा, धाता म्हणजे अंगठा. तो पोरगा माझ्या अंगठ्याला दूध पिईल. त्याच्या तोंडात अंगठा गेला की त्याला दूध मिळेल. युवनाश्वाला मुलगा झाला, इंद्राच्या अंगठ्याने ते पोरग दूध पिलं. तेव्हापासून पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला इंद्राचं वर शापत्व आहे. इथं जन्माला आलेला पोरगा तोंडात अंगठा घातल्याशिवाय मोठाच होत नाही. हा इंद्राकडून मिळालेला पोराला प्रसाद आहे. वर शापत्व आहे ते. तुमच्याकडे होतात का पोरं तोंडात अंगठा न घालता मोठे? तुम्ही किती वेळा माऊल्यांना विचारा, पोटभर दूध पाजा त्याला, पण तोंडात जोपर्यंत अंगठा घालत नाही तोपर्यंत त्याचं पोट भरतच नाही. तोंडात अंगठा घालायला लागला तो की समजाव त्याचं उदर आता तृप्त व्हायला लागलं. आता इतका कर्ममार्ग सूक्ष्म आहे. करता का कोणी? महाराज म्हटले, कठीण आहे, जमणार नाही. बरं, अनुष्ठानाचा मार्ग, कुंडलिनी जागी करायचा मार्ग, योगाचा मार्ग. महाराज म्हटले, बापा 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 करू नये ते. त्याच्यावर महाराजांनी जरा अंडरलाईन केली खाली, जप तप अनुष्ठान व्यर्थ कास या. तीर्थव्रत यमने मन लगे दैवता आसन मुद्रा ध्यान लगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वरद
एका वासुदेवत्तनाथ महाराजांनी आपल्याला सगळ्यांना दिरोसा दिला नाही बुवा. महाराज आपल्याला बरं सांगताय बरं हे नाही ते जमलं नसतं आपल्याला. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग गुदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायूचा श्वेतू तोडुनी ब्रह्मरंधरी मिसळे परिमुख सुदंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. महाराज म्हटले हे करता करता आपलं आयुष्य संपून जाईल. योगाची या वाटा जे निघाले या दुःखाचाची बघा ना त्यांच्या वाट्याला काय आलं तेवढं आयुष्य संपलं. आणि काय या मार्गात शोधता या वाटा शोधता. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा. काय करा. वाडासायासे मनुष्य जन्म पावा वियाला पुरुषार्थ तो कावाया दबडावा काया वाचा मने करुणी मुरारी ओळगावा ओरते एकादशी करुणी परलोक ठाकावा. ओम नमो भगवते वासुदेवाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. वासुदेवा वासुदेवा. तुम्ही दुसरी वाट शोधू नका. जी संतांनी दाखवली ती वाट शोधा. महाराज कोणाच्या मागे जाऊन इथं आम्हाला यश मिळणार नाही, गाठ मिळणार नाही. आपण 2 चरण 3 चरण नाथ महाराजांच्या वासुदेवातली म्हटली आणि 1 चरण ज्ञानोबारांच्या वासुदेवातलं म्हटलं. हो 12 कडव्याचा वासुदेव आहे ज्ञानोबारांचा. 12 अक्षरी मंत्र न जपसी काय जपस नाही बाबा तू. अरे हे आई के वाज भल्या माणसा हे फार सोपं आहे. तिकडं जाऊ नको. अरे कोणाच्या मागं जाऊन कोणाच्या जाऊ नये याच्या खुल्या वाटा आला शास्त्रामध्ये. थोडीशी प्रस्तावना मुद्दाम वाढवतोय आपल्याला सहज अभंगकडे. कोणाच्या मागं जाऊ नये याचे पुरावे आहेत आपल्याकडे. खरह मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक अनुभव शून्य अगुणज्ञ अमतस्थिरम तेषां पार्श्वम न गच्छयो न गच्छयो न गच्छयो. या लोकांच्या मागं जाऊ नका. ही तुम्हाला त्रास देतील. कोण कोण. खरं म्हणजे गाढवाच्या मागं जाऊ नये. मूर्खाच्या मागं जाऊ नये. स्वेच्छाचारी स्वतःच वाट निवडली तीच वाट योग्य म्हणतो त्या लोकांच्या मागं जाऊ नये. तार्किक तर्क वितर्क काढणाऱ्या लोकांच्या मागं जाऊ नये. अनुभव शून्य ज्याला कवळीचा अनुभव नाही त्यांच्या मागं जाऊ नये. अगुणज्ञ आपल्या गुणाची किंमत नसलेल्या लोकांच्या मागं जाऊ नये. सत्शील धर्मात्मा वेदानुगामी पुण्यवान श्रुती स्मृती अर्थरूपश्च तेषां पार्श्वम गच्छयो. तुम्ही यांच्या मागं जा जे वेदाच्या मागं गेले. तुम्ही यांच्या मागं जा जे सत्याच्या मागं गेले. एक इतिहासात असा मंत्री झाला अनेकर एकच मंत्री इतिहासात ज्यानं सत्याकरता पदाकरता सत्याकरता नीतिमत्तेकरता न्यायव्यवस्थेकरता मंत्रिपदावर लात मारली. उभं मंत्रिपद सोडून दिलं. एकच मंत्री इतिहासात. त्याचं नाव आहे भक्तराज विदूर. मंत्रिपदाचा त्याग केला. दुर्योधनाचं पद होतं त्याच्याकडे. मंत्रिपदाचे कपडे काढले वल्कल परिधान केली गंगेच्या किनाऱ्यावर राहायला लागला. सत्यासाठी पद सोडलं, तत्वासाठी पद सोडलं, न्यायासाठी पद सोडलं. आता पदासाठी माणसं सत्य सोडतील, पदासाठी माणसं नीती सोडतील. एकच मंत्री झाला. त्याला कळालं वेदानुगामी हा वेदाच्या मागे जाणारा दुर्योधन नाही, आपला घात करेला. सत्शील याचं शील चांगलं नाही. अरे यांनी भर सभेत त्या द्रौपदीला फरफटत आणलं. जिथं चौकात भर लोकांतामध्ये हक्काच्या बायकोला माणूस हात लावू शकत नाही, याला दुसऱ्याची बायको ओढत आणली. आणि याला काय नीती कळेल, याला काय आचार कळणार आहे. स्त्रीचा आदर ज्याला कळत नाही त्याच्या मंत्रिमंडळात आपण काम करायचं. तू त्या मंत्रिपदावर राजीनामा दिला, मार सोडून दिलं. हक्काची जिनं सर्वस्वाचं दान केलं तिलाही लोकांचा स्पर्श करता येत नाही. साधी गोष्ट नाही ती. कलंक लागणार आहे. आज याचं बरं दिसतंय दुर्योधनाचं, येणाऱ्या काळात याचं वाटर होणार आहे. 100 दिसत आहेत ना, यातला एक सुद्धा हयात राहणार नाही. कारण केलेल्या कर्मालाही जर फळ चांगलं असेल तर देवावर विश्वास राहणार नाही लोकांचा. त्या दुर्योधनाला शाप होता, दुःशासनाला शाप होता, त्याला त्रास दिला होता. आणि द्रौपदीला आशीर्वाद होता.
एका साधूची लंगोट गंगेमध्ये स्नान करता करता गळाली आणि त्या साधूनं दोन्ही हात वरती काढली. मरतो आता मी, हे माई गंगा मला सामावून घे तुझ्या पोटात, आता बाहेर निघणार नाही. वय झालं, बिना लंगोटीचा बाहेर गेलो तो लोक म्हणतील म्हातारपणात चाळी सुचले याला. विवस्त्र स्नान करतोय गंगेत, पण काय सांगू कोणाला की स्नान करता करता कमरेचं लंगोट वाहत गेलं. रडत होता, मरायची इच्छा नव्हती, परमात्म्याला पाहायची इच्छा होती, देवाच्या अनुभूतीची इच्छा होती. रडणाऱ्या साधूंनी ठरवलं, प्रभू असू दे आता, मी विवस्त्र जगात जाणार नाही, बिना कपड्याचं जगात जाणार नाही, मला लाज वाटते. तेवढ्यात तिथून द्रौपदी चालली आणि तिनं रडणाऱ्या साधूचा आवाज ऐकला. ते म्हणे, बाबा काय झालं तुम्हाला? बाई माझ्या कमरेचं लंगोट गळालं बेटा, तू जा पुढं, माझं प्रेत आता इथं वरती येणार आहे फुगून, तुला माझं हे विद्रूप शरीर दिसू नये, तू पुढं निघून जा. ते म्हणे, बाबा असं काय करता, मरायचा विचार करता, लंगोट गळालं, मला तुमची मुलगी समजा, मी तुमच्या मुलीच्याच वयचे. काय ग तुझं नाव? माझं नाव द्रौपदी आहे बाबा. बरं 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 बाळा, मला मदत करू शकते? हो बाबा, तुम्ही जागेवरती उभे राहा. पाण्यात उडी घेतली द्रौपदीनं आणि वाहत जाणारं लंगोट पकडून आणलं आणि पाण्यातल्या पाण्यातच बापाच्या नात्यानं आंधळ्या साधूच्या कमरेला लंगोट लावलं. साधूला रडायला आलं. सांगितलं, द्रौपदी आंधळ्याच्या कमरेला लंगोट लावायला येते, ज्या दिवशी तुझ्या साडीला कोणी हात लावील जगाचा मालक साडीचा पदर बनेल. आशीर्वाद हो मालक. तिला आशीर्वाद होता आणि याला शाप होता. असं आहे, राहायचं नाही याच्या नगरीत. हा सच्शीलाच्या मागं जात नाही, वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा, हा धर्माच्या मागं जात नाही. पुण्यवान, बरं हे पुण्याच्याही दिशेनं जात नाही, पण यांच्या मागं जाता कशाला? मग जायचं कोणाच्या? श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपणची होऊन मूर्त, जे अनुष्ठाने जगा देत वडील जे, हे सगळी जीवनातली प्रश्न विचारायला विदुर मैत्रियांकडे गेले. अर्थात कोणाकडे गेले? संतांकडे गेले. आणि संतांकडे गेलेल्या विदुरांनी, संतांकडे गेलेल्या नाथांनी, संतांकडे ज्ञानोबाऱ्यांकडे गेलेल्या तुकोबाऱ्यांनी, आधी करून निळोबारायांनी, सगळ्या संतांनी इकडे तिकडे जाण्यात आज मजा राहिलेली नाही. तुम्हाला जर जगदोद्धारक साधन हवं असेल तर तुम्ही अजानसिद्ध साधक सोडा, साधन सिद्ध साधक सोडा, कर्म सोडा, योग सोडा, ज्ञान सोडा. संतांनी जी नामाची सुलभ वाट दाखवली, जे सोपं वर्म सांगितलं त्या वाटेनं जा. महाराज ती वाट कशी आहे आणि वाट दाखवणारे कसे आहे, या दोन्ही गोष्टी, या संजूशट, या दोन्ही गोष्टी निळोबाराय सांगतायत सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. मार्ग दावून गेले, मार्ग दावून गेले, धातिक धा धातिक धातिक धा, मार्ग दावून गेले आधी, 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 मार्ग दावून गेले आधी.
गेले आधी दयानिधी संत ते. काय निळोबाऱ्यांची भाषा आहे महाराज. तसं जर पाहिलं, निळा म्हणे मी बोलता, दिसे परी त्याची सत्ता. निळोबाऱ्यांचं जेवढं वाङ्मय आहे ना, तुकोबाऱ्यांना स्मरूनच आहे महाराज. निळोबारे म्हटली वाणी फक्त निळोबाऱ्यांची, पण बोलणारा मात्र मी नाही. त्याची सत्ता, मी बोलता परी दिसे त्याची सत्ता. हे सगळी त्याची सत्ता आहे. तुम्हाला जर अवलोकनच करायचं असेल तर कोणाच्याही वाटेचं करू नका. मार्ग दावणी गेले आधी, ज्यांनी मार्ग दाखवला त्यांच्यासोबत जा. तसा मार्ग दाखवायला वेद सुद्धा इथं आला, पण वेदाला जमलं नाही. वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची साधीला. सहा शास्त्र शीनले, मौनची झाले ते, मौनची झाले. पुराणासी अगोचर, अगोचर, अगोचर. वेदा न कळे पार, येथे वेदा न कळे पार, येथे अगोचर, अगोचर. पुराणासी अगोचर, अगोचर, अगोचर. वेदा न कळे पार, येथे वेदा न कळे पार, वेदा न कळे पार. वेदासी काही कळलेची नाही. शेषशिनला, हो शेषशिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा. देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा उभा. देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा. वेदाला कळालं नाही, जे कोणालाच कळालं नाही. लोपले होते पारिखेपणे, ठाव सळणे चुकविला. जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवले. पण बरं झालं परात्पर सोयरा, पुंडलिक बरा, दिदला थारा. तेन मज बुळता हात दिदला. हा पुंडलिकराया भेटला आणि यांनी ही माय दाखवली. हो, तुकोबारायांनी सांगितलं, आमच्या घरी ही गाय आम्ही आणली ना, पण या गायीला घेऊन देणारच आम्हाला खूप आवडला. तुकोबारांच्या घरी एक गाय महाराज म्हणतात. गायीचं वर्णन महाराजांनी अभंगच सांगितलंय. इथं गावरान गाय कोणाच्या घरी? देशी एवढ्या. तुमच्या घरी बाबा कोणता रंग आहे तुमच्या गायीचा? हा, लाल रंगाची गाय. लाल रंगाची गाय तुमची. आपण तुमच्या गायीची आणि तुकोबारांच्या गायीची थोडी तुलना करू. तुमच्या गायीचा रंग आहे लाल. तुकोबारे म्हणतात माझ्या घरी एक गाय. आम्हा घरी एक गाय दुबत आहे, पानान समाये त्रिभुवनी. किती दूध आहे हो महाराज तिला? तुमच्या गाईला किती दूध आहे बाबा साधारण? 6 लिटर. देशी गाईला? गावठी गाय ना, 3-3 लिटर दूध आहे की एका टाइमला 6 देते? 3-3 लिटर. 3 लिटर दूध आहे. तुमची गाय किती दूध देते तुकोबर आहे?
पानान समाये त्रिभुवनी. लिटर मध्ये मोजता येत नाही तो कमारा भेटले तिचं. काय महाराजांची गाय महाराज. कोणता रंग आहे तुमच्या गाईचा? वानते सावळी नावते श्रीधरा. आम्ही नाव ठेवलंय त्या गाईला. अशी आवाज दिला की पळत येते आमच्याजवळ. तो कबारे म्हटले लय जीव आहे आमचा त्या गाईत. श्रीधरा तिचं नाव आहे. श्रीधरे ये ग माझ्याकडं असं म्हटल्यावर पळत येते. नावते श्रीधरा. कुठं चरते महाराज? आण्यात. सरे वसुंधरा 14 भुवने. 14 भुवन आहे तिला चरायला. ते काही सामान्य गाय आहे का? तो कोबारे म्हटलं. तुमच्या गाईला किती स्तन आहे बाबा? 4. तो कोबारे तुमच्या गाईला 4च आहे महाराज म्हटलं. कोण कोण पितं दूध? चौधारी क्षीर ओळली अमोप धाले सनकादिक सिद्ध मुनी. 4 धारा काढल्या. विश्वमौली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ सोपान काका, मुक्ताबाई, तुकोबबाराय, रेडेश्वर महाराज सगळेच त्या गाईचं दूध पिले. काढणारे संत होते. चहुधारी क्षीर ओढली अमोप. ते दूध गेलं तेव्हा कळाला रे ह्या मृताची धार आहे. वा महाराज, तुमची गाय तुमचीच लेकरं पाचते फक्त की दुसऱ्याचंही बछड लावू देते कासेला? तुमची गाय लावू देईल का बाबा दुसरं बच्चे? माझ्या गाईचं लावू द्या ना. छान आहे. माझ्या तुमच्या दिलेल्या वासरापेक्षा माझ्या गाईचं बच्चे चांगले. लावू द्या ना जरा. तुमची काय म्हणेल ती माझ्या बछड्यापेक्षा देखणं असलं तरी माझ्या कासेजवळ आणू नका. पण तो कोबारे म्हटलं आमच्या गाईचा स्वभाव इथं जर्शी आहे. तिचं नाही कोणाचंही आणा आणि फक्त लावा. आणि फक्त जाऊन त्या गाईजवळ सांगा याला माय नाही बरं. माय नाही. वत्सनाई माय बलत्या सवेजाय कुरवाडी तो लाय भाव भरणा. गावरान गाय देशी गाय वासरू पाचताना एक क्रिया करते. ती त्या वासराला पिलाला चाटते जिभेने. स्वतःचं लेकरू चाटणं सोपं आहे, पण ज्याची माय मिली ते काशीला लावून चाटणं हे जगातल्या कोण्याच गाईला जमलं नाही. तुकोबारे म्हटले ते आमच्या गाईने करून दाखवलं. कोणाचीच गाय असं वागू शकत नाही. महाराज एवढी चांगली गाय तुम्हाला कोणी घेऊन दिली हो? आळेच्या बाजारात तर लोक शाट्या टाकून सौदे करायला लागले. घेऊ देत नाही माणसं बाजारात गाई. तुम्ही गाय घेऊन जा. लोक उपरनं टाकून गाईचे सौदे करतात. त्यातही दलाली खायला मागं पुढं पाहत नाही. हा गाईच्या सौद्या. तुम्हाला गाय घेऊन देणारा कोण होता? काय भाग्य आहे तुकोबर आहे तुम्हाला इतकी चांगली गाय आणून दिली व ते घेऊन देणारा. घेऊन देणाऱ्याचं नाव सांगतात तुकोबर आहे. पायाळाच्या गुणे पडले ठाऊके. पायाळाच्या गुणे पडले ठाऊके. पायाळा आम्हाला जाता येत असेल तर तू का म्हणे तेथे माझी भूक काय जोगावी ते माय तिन्ही लोका. अरे जिचं दूध त्रिभुवनाला मिळतं
ते दूध पिण्याचं सामर्थ्य जर या संतांनी आम्हाला मिळवून दिलं असेल तर मला असं वाटतं याच्यापेक्षा या सृष्टीवर दुसरा चांगला मार्ग असूच शकत नाही. दयानिधी संत ते, कारण ते संत दयेनं भरलेले, त्यांच्या इतका सोजवळ मार्ग इथं वाट लावणारे अनेक भेटील, वाट दाखवणारं कोणी भेटत नाही. वाटा लावणारे अनेक, काय चुकीचं वाट. तुमची पोरं दारुडे झाली पाहिजे, तुमच्या पोरांना आहे ती प्रॉपर्टी विकली पाहिजे, तुमच्या पोराला व्यसन लागलं पाहिजे, तुमच्या पोराला चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता यात आनंद वाटला पाहिजे, अशी इच्छा करणारे बरेच माणसं राहतात तुमच्या शेजारी. पण तुमच्या पोरानं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे, तुमच्या पोरानं कीर्तन ऐकलं पाहिजे, तुमच्या पोरानं पंढरीची वारी केली पाहिजे, तुमच्या मुलानं ज्ञानोबा तुकोबारांची उपासना केली पाहिजे, आपल्या वडिलोपार्जित कुटुंबात आलेली सेवा तुमच्या पोराला कळाली पाहिजे की हे जे सगळं आहे ना आपल्या घरात हे संतांच्या कृपेनं आहे. तुमच्या बापाच्या उपकारात तू जीवन जग या भावनेत तुमचा मुलगा राहिला पाहिजे. अशा अपेक्षेची माणसं तुमच्याजवळ राहत नाही. आणि कर त्याच्याकरता संताचं बोट धरावं लागतं. कोण चांगलं शिकवतो तुमच्या बाळाला? कोणी शिकवत नाही. आईवडिलांचे अनन्यसाधारण उपकार असतात. आज नुसतं काही लोकांचं मजेत चाललेलं आहे, माझं बरं आहे, माझं बरं आहे, माझं बरं आहे. अरे येणाऱ्या काळाची चिंता कर मित्रा. घरातली ज्ञानोबा तुकोबारांची वारी अखंडित असावी, सेवा अखंडित असावी. देवालच्या वडिलांनी जो यज्ञ केला पुत्रकामेष्टी नावाचा, तो मुलगा होण्याकरता केलेला नाही. वसिष्ठांची सेवा माझ्या घरात कोण करेल माझ्यानंतर याचं उत्तर द्या मला, म्हणून यज्ञ केला. साधूची सेवा बंद पडू नये. संतांनी मार्ग दाखवलेला त्या मार्गाचं अनुसरण करणारी पिढी आज आपल्या समोर आपण तयार करून ठेवली पाहिजे. जेवढी मंडळी कीर्तनाला आलेली आहे त्यांना माझी हात जोडून प्रार्थना आहे, तुमच्या पोरांना तुम्ही लवकरात लवकर इकडे आणा. काळ मोठा धक्काधक्कीचा आहे. लवकरात लवकर गळ्यात पवित्र तुळशीची माळ असू द्या, घालू द्या त्यांच्या गळ्यात. मैथिली ठाकूर नावाची गायिका या देशात 50 फुटावरून तिची माळ दिसते. हिंदू महाराज माऊली 50 फुटावरून. काय अडचण आहे हो महाराष्ट्रातल्या पोरींनी गळी कंठीमाळ घातली तर, तरुणांनी कंठीमाळ घातली तर काय लाज काय? 10 वाह सगळं पुण्य बाहेरगावच्याच लोकांनी नेल्यावर तुम्ही काय घेणार? तुम्ही काय मोठ्या पाकिटाचा कीर्तनकार बोलावलाच पाहिजे, मला भरपूर दिलं पाहिजे, माफी मागतो बुवा पण ही सत्य आहे. ही विशाल महाराज खोलीच्या गावात सुद्धा असलं पाहिजे. मी जर माझ्या गावात उत्सव करत असेल तर माझ्या गावातली 5-50 पोरं उभी राहावी त्या उत्सवात. गावागावात वारकरी तयार झाले पाहिजे, मुलं तयार झाली पाहिजे. अहो श्री रंगदास स्वामी महाराजांच्या दरबारातला हरिपाठ आता रोडवर टाळाचा घमघमाट ऐकायला आला पाहिजे. वैष्णवा घरी सदा सर्व काळ सदा त्या टाळाचा आवाज नाच झाला पाहिजे. असं वाटलं पाहिजे हेच वैकुंठ, तो का म्हणे त्यांनी केली वैकुंठ मी दिली. या भजनाकरता संतांनी वैकुंठ सोडलं, आपण भजन सोडतोय. 18 पोरांनी हरसी गाती आणि आपण कीर्तन ठेवणार हसी गाती. येणारा काळ कसा असेल माहिती नाही, पण सगळ्या टोपीवाल्या लोकांना माझी प्रार्थना आहे, तुम्ही जे सहन केलंय ना आयुष्यात, तुमच्या पोरांना त्याची जाणीव होऊ द्या. दुःख काय चीज आहे हे जोपर्यंत लेकराला कळत नाही तोपर्यंत सुखाची किंमत त्याला कळत नसते. सगळंच पोराच्या हातात आयतं देतात, त्याची कष्टाची सवय निघून जाईल. माझ्या बापांनो, संतांनी ही वाट आपल्याला दाखवली, ही सोजवळ वाट सुपीक तयार केली. त्या वाटेकरता काय प्रयत्न केले, मी जी प्रस्तावना तुम्हाला सांगितली त्यात बोलून गेलो. नावी दादाच्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण होतं तितकी कठीण सुरस्य धारा निशिता दुरत्या, त्यावर संत चालले. रक्त वाहलं, फक्त एकच कारण, तुम्हाला आणि मला त्रास होऊ नये. नाही तर काय गरज होती? ते तर पूर्ण त्याला गेले होते, गरज नव्हती त्या वाट्यानं जायची. पण या वाट्यानं अनेक माणसं येणार आहे आणि ते म्हणतील पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही. पुढे जाणारीची जबाबदारी आहे वाट स्वच्छ करत जावी. वाटेवर काटे टाकणारे कधी संत असू शकत नाही. वाटेतले काटे बाजूला करून त्या वाटेत काटा कुठं मिळतच नाही हा विश्वास मागे जे पोहोचवतात त्यांना संत आहे, त्यांना संत म्हणतात. ज्यांनी रेड्याच्या वाटेतले काटे काढले, आपण तर माणसं आहे राजू. रेड्याची वाट, हे रेडा म्हणजे मुक्ताबाईचं वाहन आहे. आमच्या मुक्ताबाईला खांद्यावर घेतलं रेडेश्वर महाराजांनी, बंटी भाऊ. वाहन आहे मुक्ताबाईचं. मुक्ताबाई जेव्हा जेव्हा थकायच्या ना,
ज्ञानोबा पाठीवर घ्यायचे, निवृत्तीनाथ घ्यायचे, वाट अरण्यातूनच वाट. मग त्यावेळेला रेडा आवाज द्यायचा, माझ्या पाठीवर द्या मुक्ताईला. रेडेश्वर महाराजांनी पाठीवर घ्यावं मुक्ताबाईला. संतांनी इतके कठीण अथक परिश्रम करून आपल्याकरता ही सुपीक जमीन तयार केली आणि आपण आपल्या पोरांना दाखवत नाही. 3-3, 3.5, 4-4 तास गॅदरिंगच्या प्रॅक्टिस करायला मायबाप मोकळं सोडतील पोरांना पोरींना, पण अर्धा तास ज्ञानेश्वरी हातात देणार नाही. 12वी पास झालेल्या मुली कंबर हलवत गॅदरिंगच्या स्टेजवर नसतील, पण ज्ञानेश्वरीचं पारायण करणार नाही. आईलाही कधी सांगावं वाटत नाही. आता आईच तर माझ्या नवऱ्याची बायको पाहिजे, तर ती त्या पोरीला सांगणार. काळ बदलला, आपण कुठं राहतोय याचं भान आपल्याला नाही. पण निळोबारांनी सांगितलं, सावधान, तुमच्या पोरांनाही वाट दाखवा. या वाटेनं जर तुमची मुलं गेली तर तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता मोठे काही. तुम्हाला या वाटेत त्रासच होणार नाही. इतका विश्वास आम्ही संतांनी दाखवलेल्या वाटेचा तुम्हाला देऊ शकतो. त्या वाटेवरून तुम्ही जा. बाळासाहेब संपवायचे का? नाही म्हटलं तुम्ही आले आवरायचे का? म्हणतो बरं का, म्हणतो मागून आले म्हटलं तेवढं ते पिंगळाचं होऊ द्या जरा. होईल बाळासाहेब, काळजी करू नका. वा, यातच ना की काही वेगळं त्याचं, याच दिला बरं. साहेबांचं प्रेम आहे अगदी वेळेच्या मर्यादेत. त्यांनी मला निघतानाच सांगितलं, महाराज थोडंसं 5-10 मिनिट उशीर झाला तरी चालेल, पण हरकत नाही. संतांनी दाखवलेल्या वाटेवर चालणं आज काळाची नितांत गरज आहे, आणि खरोखर चाला. काय सुलभ सोजवळ वाट ज्ञानोबा तुकोबारांनी दिली, त्याही वाटेवर जर आपल्याला चालावं वाटत नसेल तर मग येणाऱ्या काळात आपल्या नेमकं भलं होईल कशाने? मी तुम्हाला जेवढे आधी पुरावे दिले, ते 2 श्लोक जे सांगितले, ज्या ओव्या सांगितल्या, त्या केवळ आणि केवळ ज्ञानोबारांनी संतांकडे बोट दाखवून दिलेल्या ओव्या आहे. आणि तुम्ही कुठं जाऊ नका. कोणाला तरी विचारावं लागेल ना, महाराज ही पूर्णतेला जाण्याची वाट. अहो सगळ्या गोपिका त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती, पण वेणूला विचारायला गेल्या, का ग वेणू, तू एकदा देवाजवळ गेली आणि वाजायला लागली की त्याला आमची सुद्धा आठवण येत नाही. उलट त्या वेणूच्या नादात आम्हाला तुझ्याकडे यावं लागतं. किती जीव लावतो तुला तू, किती प्रेम करतो तुझ्यावर. इतकं प्रेम का करतो सांग? गोपिकांना लाज नाही वाटली, त्यांना कमीपणा वाटला नाही की वाट विचारायला लाकडाकडे जावं लागतंय, पण लाकडानं दाखवलेली वाट त्या गोपिकांना त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती या पदापर्यंत घेऊन जातोय. याचा अर्थ वाट विचारण्याची, दाखवलेल्या वाटेवर चालण्याची लाज माणसाला आयुष्यात वाटू नये. त्या गोपिकांना वाटली नाही, गोपाळांना वाटली नाही. ते म्हटले, निवृत्ती प्रसादे मी गोडी. अनन्यता होती त्यांच्या आयुष्यात, त्यांना लाज वाटली नाही. आपल्याला कोणाला विचारायची लाज वाटते, कोणाला सांगायची लाज वाटते. अज्ञान कबूल करणारी माणसं एक दिवस विद्वान होतात, इथं माणसं अज्ञानच कबूल करत नाही. लोकांना असं वाटतं मला सगळंच येतं बुवा, सगळंच. अरे काय येतं तुला? तू गाजर पारखी मित्रा, गाजर पारखी माणसानं म्हणूनही मला सगळं येतं. मी एका माणसाला विचारलं, तुमचं इंग्रजी कसं काय? तो म्हणे, आपलं इंग्रजी खूप तयार आहे. म्हटलं ते समोर रमेश भाऊ भाई, त्यांना बोलवा. तू उठून उभा राहिला आणि त्याने आवाज दिला, रमेश कम हिअर, कम हिअर. फार तयार आहे म्हटलं तुमचं इंग्रजी. रमेश जवळ आला. आता म्हटलं रमेशला तुम्ही इकडे बोलावलं, आता बोलावलं तुम्ही तसंच इंग्रजीमधून या ना, तिकडं पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं माहिती नव्हतं, पण हुशार होता. जिथं रमेश उभा होता तिथं तो बहादर गेला. वा. आणि तिथून रमेशला म्हणतो, रमेश ही काय वाट आहे? आपल्याला वाटतं मलाच काहीतरी कळत आहे. आपल्याला जाणीवेचं शहाणपण आहे, फक्त आपल्याला कळत काही नाही. सर्वस्व कळतं संतांना. काय काय कळतं? अहो देवादिकांचं मनोगत कोणालाच कळलं नाही, पण संतांना कळालं की नाही. स्वर्गीचे अमर हे देवाचं मनोगत आहे, देवाच्या मनातली भावना संतांना कळाली. सांगा, ब्रह्मदेवाचं कोणालाच कळालं नाही, पण संतांना कळालं बुवा. आज करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख त्यांच्या मनात आलं.
आणि ब्रह्मादिकाच्या मनातलं तुकोबारांनी मृत्यू लोकात सांगितलं. वैष्णव साधना वडले वैष्णव साधना वडले वैष्णव साधना वडले नाही. मी तुम्हाला दोन प्रमाणे दिली. देवाच्या मनातलं कळालं, ब्रह्मादिकांच्या मनातलं कळालं. तुम्ही मी ज्याच्या पोटी पैदा झालो, आपला जन्म ज्याच्या घरात झाला, त्या बापाचं मनोगत आपल्याला कळत नाही, पण संताना बापाची वाट कळाली. तो काय म्हणे, पितृ आशीर्वाद देते. या भंगाचं पहिलं चरण बघा. धन्य हरिभक्त जन्माला ज्या वंशी सकळ कुळाशी तारील. पुढे तुकोबाराय बोलतात, स्वर्गीचे पूर्वज इच्छितात. तुमच्या पूर्वजांची इच्छा आहे की तुमच्या कुळामध्ये एखादा भाविक पोरगा जन्माला यावा. हे जर तुकोबारायनं कळतं तर आपला दिवा कुठं चमकवतं, तिथं कुठं घेऊन चालतं आपला दिवा. आपलं सांगायचं नाही, तेनेच पंथे चालू जा, त्याच पंथाचा वाट, त्याच मार्गाने चालत राहायचं. चालत राहिलो न पडे गुंता कोठे काही, आपल्याला अडचण येणार नाही. आता संतांची वाट पूर्वी सगळ्याच ठिकाणी होती महाराज, आता वाट बंद झाली. पूर्वी टीव्हीला होती. हो, मी रोज सांगतो सकाळ संध्याकाळ, ते तुम्हाला ऐकावंही वाटतं. खरंच सांगा प्रामाणिकपणानं, 20 वर्षाच्या अगोदर तुमच्या घरातल्या टीव्हीत किती चॅनल होते? तुमच्या घरात किती होते आंबेडकर साहेब? एकच होतं. बाळासाहेब तुमच्या घरी? तुम्ही तर 4-5 कोटीचे मालक आहे, तरी एकच चॅनल होतं 20 वर्ष अगोदर. खरं सांगा बाळासाहेब, एकच होतं. का? चॅनलच एक होतं तेव्हा, ते पूर्ण वेळ दिसायचं नाही. माझे वडील सरपंच होते. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. मी घरी आलो की माझे वडील म्हणायचे, बाबू टीव्ही लाव. आमच्या घरी तो खळाला उघडायचा टीव्ही, ब्लॅक अँड व्हाईट. तो टीव्ही चालू करायचा. 3 भाऊ आमच्या वडील नाही, 3 भाऊ मिळून एक टीव्ही होता, ब्लॅक अँड व्हाईट. सगळ्याच घरातली पोरं टीव्ही पाहायला. टीव्ही चालू केली की चित्र नाही. मग माझे वडील मला असं पत्राच्या घरावर चढून द्यायचे. त्यावेळेला छत्र्याही नव्हत्या आणि केबलही नव्हत्या. अँटिना, मी तो अँटिना असा जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो, जळगाव 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 जळगाव, आणि वरून खाली विचारायचो, कार व आलं काय? आमचा चुलत भाऊ होता, तो म्हणे मुंग्या आल्या गळ्या. इन चित्र फिरो थोडा टाइम. चित्र आल्यावर तर आनंदच, प्रमाणच म्हणायचं, पुण्य फळले बहु 10 दिवस भाग्य उदय. पण त्यावेळेला चित्र आनंद देणार होतं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वन, पक्षी हे सुस्वरे आळवे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, खेळ मांडियेला वाळवंटी गाय, खेळ मांडियेला वाळवंटी गाय, ओ भैया भैया रे, ओ भैया भैया, गाड़ी वाला धीरे धीरे से, धीरे से गाड़ी से, रंगी बेर बैल गुलजार
महाराजांचा अभंग आहे. दूरदर्शनवर यायचं. आता फुगडी बैल टीव्हीला दिसत नाही. आता बैल ऐकायचं झालं तर एकाच ठिकाणी पाटलाचा बैलगाडा त्याने घाटात केलाय राड. आता हा बैलगाडा परवडणार नाही आपल्याला. आपण या बैलगाड्याची माणसं आहे. या बैलगाड्यातल्या लोकांनी बैलगाड्या सहित जमिनी विकल्या. वा, तो काही परवडणार आहे का आपल्याला? या बैलगाड्याची माणसं आहे आपण. पण काळ बदलला आणि बदलत्या काळात त्या प्रवाहात आपण इतकी वाहत चाललो आपल्याला कळायला तयार नाही. आता तुमची पोरं छोटे छोटे बालगोपाल त्यांना तुम्ही कीर्तनाला आणा आणि त्यांना सांगा, त्यांना कळत नाही. त्यांना 2 तास एक चित्र पाहणं फार कठीण झालं. त्यांना जाहिरात नाही, ब्रेक नाही, ॲडव्हर्टाईज नाही, काहीच नाही. वा, एक पोरगा उठला तो म्हणे मी चाललो घरी. म्हटलं काऊन रे? तो म्हणे जाहिरातच नाही. म्हटलं मी म्हणून दाखवतो. दूसरी सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ाई खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा, वॉशिंग पावडर निरमा. तो म्हणे आता बरोबर बसलं ते खाली. पोर लय हुशार आहे महाराज. ती कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी येते, त्यांचा नाद करू शकत नाही तुम्ही. तुम्हाला काय उत्तर देतील, काय बोलतील तुमच्याशी तुम्ही सांगू शकत नाही. त्यांना आपल्याला या वाटेला लावायचं. कुठल्या वेदानुगामी, हे लक्षातच ठेवायचं घरी जाईपर्यंत. वेदानुगामी सच्चिल हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थरूपश्य तेषां पार्श्वम गच्छयो, पार्श्वम गच्छयो, पार्श्वम गच्छयो. ह्याच मार्गाने जा. गच्छयो म्हणजे जा जा. अनादीचे मार्ग न गच्छयो न गच्छयो. बाबा याच गच्छयो का? येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे का. केनेची पण ते मार्ग धावून गेले आधी, तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. अरे याच मार्गाने जा. संतांनी वाट दाखवली महाराज. संतांच्या वाटेनं संत गेले, त्यांचं भलं झालं. संतांच्या वाटेनं देव गेला, देवाचं भलं झालं. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजीला प्रेम पाना. देव आला नाही संतांकडे. संतांकडे गेल्यानंतर काय मिळतं? तुमच्या जवळ रेडेश्वर महाराजांची समाधी. हो, रेडेश्वर महाराजांजवळ काय गेलं? तिथं गेल्यावर प्रेम मिळतं. प्रेम प्रेम रसासी सोकलू. प्रेम, इतकं प्रेम मिळतं संतांच्या दरबारात. तुम्ही वद्यवारी करून बघा. दर महिन्याची वारी करायची. वद्यवारी संतांची, शुद्धवारी देवाची. प्रेम मिळतं महाराज. अहो काही आठवडे जर तुकोबाऱ्यांना देवाचं दर्शन झालं नाही तर महाराज कासावीस व्हायचे. यात काय नवल आहे? तुकोबारे जर डोळ्यानं देवाला दिसले नाही तर देव रडायचं. महाराज मला तुकोबारे दाखवा. एकदा महाराजांची कीर्तनच खूप. म्हणजे काय महाराज तारखा काय अशा ठरवून घ्यायचे का? नाही हो, जाऊ दिलं नाही लोकांनी महाराजांना. हट्टालाच पेटले माणसं. तुकोबारींची कीर्तनच चाललेली. लोहगावला एक दिवस कीर्तन होतं. तुम्ही बोर नाही ना झाले अजून? ऐकताय ना? लोहगावला, पुणे जिल्ह्यातलीच घटना आहे. लोहगावला कीर्तन. तुकोबारींचे 14 मानाचे टाळकरी होते. त्यात गंगाधरबा मवाळ होते, रामेश्वर शास्त्री होते. तुकोबारींच्या मृदंगवादकाचं नाव आहे सोनबा ठाकूर. महाराजांच्या आवडीचे मृदंगवादक. अनेकदा आपण त्यांच्या चरित्रातले प्रसंग बघतो. लोहगाव हे सोनबा ठाकूरांचं गाव होतं आणि तिथं तुकोबारे गेले. गेल्या गेल्याच तुकोबारेंनी सोनबाची आठवण काढली. काही वेळेला आपला जीव असतो माणसांमध्ये. त्या गावात गेल्यावर त्या माणसाचं स्मरण होतं. जर भागात आलो बा, बाळासाहेब भेटले नाही, संजूभाऊ भेटले नाही, सहज आपल्यासारख्याची जर नाती जोडल्या जातात तर ते तुकोबारे होते. तुकोबारे लोहगावला गेले आणि मग महाराजांना जरा आठवण यायला लागली सोनबाची. गेल्या गेल्याच महाराजांनी विचारलं, सोनबा कुठे? ते म्हटले, आहे सोनबा, पण महाराज कीर्तन नाही वाजवू शकत तुमचं तो आज. का? ताप चढलाय त्याला, फनफनलंय त्याचं अंग तापाने. अरे रे रे रे. तुकोबारे म्हटले, असू द्या, पण कीर्तन झालं की मला त्याची भेट करून द्या. मला त्याच्याशी 2 शब्द बोलायचे. बर बर. महाराज कीर्तनाला गेले. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. मी माझ्या श्रीगुरूंच्या मुखातून 1000दा उदाहरण ऐकलं असेल, खूपदा त्यांच्या आवडीतून. कीर्तनाला अभंग निवडला, कीर्तन झालं.
पण कीर्तन झालं त्यावेळेला महाराजांनी दुगण्या दुप्पट ताकदीने कीर्तन केलं. त्याचं कारण असं होतं, सुरुवातीला गेले त्यावेळेला मृदंगावर थाप ऐकली आणि कोण आलंय मृदंग वाजवायला, बंद केलेले डोळे उघडले तर सोनबा ठाकूरच वाजवायला हजर होता. आनंद याचा वाटला की हा तर आजारी आहे, आजारी असून आपलं कीर्तन वाजवायला आला. आनंदात कीर्तन केलं महाराजांनी. हो, महाराज डोळे बंद करून कीर्तन करायचे. पूर्ण कीर्तन झालं. पद्धत अशी होती, विनेकराने महाराजांच्या पाया पडावं, महाराजांनी विनेकराच्या पाया पडावं आणि दुसऱ्या क्रमांकाला मृदंगवादकाने महाराजांच्या पाया पडावं. सोनबा ठाकूर जवळ आले, आपला मृदंग पखावाज बाजूला काढला, आपला पटका पागोटी काढली, खांद्यावरचं घोंगळं बाजूला केलं आणि श्री तुकोबारांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं. कोणी? सोनबा ठाकूरांनी. याने मृदंग खूप चांगला वाजवला, याला एक शाबासकीची थाप घालू. हात वरती केला महाराजांनी, शाबासकी देणार त्याला. आणि ती शाबासकी सोनबा ठाकूराच्या पाठीत बसली नाही, ती जमिनीवर बसली. क्षणात सगळी माणसं काय घडलं ते पाहायला लागली. तुकोबार म्हटले, आता पाया पडला जसा क्षणात अंतर्धान होतो परमात्मा, तसा सोनबा गेला कुठं? रामेश्वर शास्त्री होते. रामेश्वर शास्त्रींना तुकोबारांनी बोलावलं. शास्त्री बुवा, सोनबाला काय राग आला माझा? अहो, 2 शब्द नुसतं प्रेमानं बोलला सुद्धा नाही हो. त्याला बोलवा, मला बोलायचे त्याच्याशी, त्याच्या तब्येतीची विचारपूस करायची. तापानं फनफनलाय म्हणे तो, बोलवा त्याला. असं का? मी आणतो त्याला बोलून, थांबा. स्वतः रामेश्वर शास्त्री घरी गेले सोनबा ठाकूराच्या, पण दरवाजा वाजवत आहे असं म्हणे. पुतण्या होता जवळ झोपलेला, सोनबाच्या पुतण्याने दरवाजा उघडला. बांडीसावर झोपलेले, आग चाललेली अंगाची, आणि गेल्यानं हलवलं सोनबाला. सोनबा, अरे काय इतका चांगला मृदंग वाजवला, आम्ही नाचलो, उड्या मारल्या, गायलो, चाली म्हटल्या, पळत आला निघून घरी. तुकोबारांना किती वाईट वाटलं भल्या माणसा. अरे थांबायचं 2 मिनिट, बोलून घ्यायचं महाराजांशी, महाराजांना बोलायचं होतं तुझ्याशी. अरे तुला बरं नाही आम्ही सांगितलं त्यांना. सोनबा ठाकूर नुसते रडत होते महाराज, फक्त पाणी डोळ्यात. काय झालं सोनबा? हात धरले रामेश्वर शास्त्रींचे, शब्द फुटत नाही, तशीच मिठी मारली हात त्या गळ्याला, आणि मला तुकोबारांजवळ घेऊन चला, मला महाराजांचं दर्शन घ्यायचंय. अरे तू तर घेऊन आला दर्शन. उठून बसू शकत नाही शास्त्री बुवा खाटेवरून, आणि काय दर्शन घेऊन आला म्हणतात. हा सोनबा ठाकूर जिवंत आहे लोहगावात, आणि माझ्या गावात तुकोबारांचं कीर्तन असून मी महाराजांचं कीर्तन वाजवू शकत नाही. काय पाप केलं असेल या सोनबा ठाकरानं की आज मला महाराजांच्या कीर्तनात मृदंगाची सेवा करता आली नाही. मला घेऊन चला तुम्ही. रडत तर सोनबा होते, पण सोनबाचे अश्रू रडताना दिसत होते. खरं रडणं तर आता शास्त्रीवांचं सुरू झालं होतं, जे अश्रूही दाखवत नव्हते आणि रडणंही कळू देत नव्हते. अंगाला क्षारे आलेले, काटे आलेले. सोनबा ठाकूर पाठीवर उचलला आणि कीर्तनाच्या जागेवर आणला, उतरवलं खाली आणि तुकोबारांजवळ ठेवलं. महाराज अख्खे पाय भिजले तुकोबारांची, इतका रडत होता सोनबा ठाकूर. बाबा 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 बाबा. दर्शन झालं महाराजांचं. मला आशीर्वाद द्या, माफ करा, सेवेत खंड पडलाच, पडायला नको होता. त्याच्या केसांवरून हात फिरवलं तुकोबारांनी. सोनबा रे काळजी घे, अजून लई कीर्तन करायची, आपल्याला सेवा करायची पांडुरंगाची. हो बाबा, तुमचा आशीर्वाद राहू द्या. बोलला नाही माझ्याशी, काय राग आला तुला रे? मी नव्हतो बाबा मृदंग वाजवायला. रामेश्वर शास्त्री पुढे आले, तुकोबारांना सांगतात, बाबा लोहगावच्या सोनबा ठाकूरांनी मृदंग वाजवला नाही लोहगावात, पंढरपूरहून सोनबा ठाकूर आले होते मृदंग वाजवायला. मग मात्र भरून आलं महाराज. देवापलीकडे प्रेमच नव्हतं तुकोबारांचं कशावर. तुकोबारा म्हटले, रामेश्वर बुवा सांगा बरं, आता आला मृदंग वाजवला, हरकत नाही, त्याला मृदंग आवडीचं वाद्यच त्याचं आहे. आणि भजन वाजवलं काय नवल आहे, आम्ही काय आमच्या प्रपंचातली रडगाणे गायली, आमच्या प्रपंचातल्या गप्पा मारल्या, त्याचेच गुणानुवाद होते, वाजवले तर काय अडचण आहे. पण रामेश्वर बुवा 8 पिढ्यांमध्ये हे पाप फक्त या माझ्याकडूनच घडलं.
आमच्या पिढ्यांनी देवाकडे जाण्यात आयुष्य खर्च केलं, आमच्या पिढ्यांनी देवाच्या पायावर मस्तक ठेवण्यात आयुष्य खर्च केलं, पण तुकोबारांच्या जीवनाचं वाटोळं झालाच. तो आला आणि माझ्या पायावर मस्तक ठेवलं. मी कुठं भरू हे पाप? सांगा कुठं भरू? रामेश्वर शास्त्री म्हटले, महाराज आम्ही देहूकर तुकोबारांचं कीर्तन ऐकलं नाही वाच, आम्हाला माहिती आहे. देहूकर तुकोबारांचं कीर्तन ऐकण्याची कुवत आमची राहिलेली नाही. आता आम्हाला वाटतं हे देहूतलेच तुकोबार आहे, पण आता तुम्ही आम्हाला थांबू. कृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारी येली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जडी रक्षिले निर्जीवा कागद. जया पूजिले आदरी पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसन्न. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी दिव्य लोकासी नेली. अरे या पिंपळनेरा राहणाऱ्या निळोबारांचं ऐकू नका जनमानसांनो. ज्याच्या कीर्तनात देव मृदंग वाजवतो त्याचं तर ऐका. आम्ही सांगतो तुम्हाला, तेने चिपंते न पडे गुंता कोठी काय. देव सुद्धा ज्याची वाट